आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पोलिसांना यश, एकाच दिवशी 4 गुन्ह्यातील 8 आरोपींना शिक्षा। पुणे ग्रामीण मधून एक महत्त्वाची बातमी। कायद्याच्या कचाट्यातून कोणीही सुटू शकत नाही याचा दाखला घोडेगाव पोलिसांनी दिला आहे। घोडेगाव पोलीस ठाण्याच्या प्रभावी तपासामुळे एकाच दिवशी 4 स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये 8 आरोपींना माननीय न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे। 2024 ते 2026 या कालावधीत आरोपींना शिक्षा झाली आहे। घोडेगाव पोलीस ठाणे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांचा खटला न्यायालयात भक्कमपणे चालवला। त्याचा परिणाम म्हणून 19 जुलै 2026 रोजी एकाच दिवशी 4 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये निकाल लागला। पहिला गुन्हा क्रमांक 303/2024 यामध्ये आकाश दत्तात्रय काळे आणि लता दत्तात्रय काळे या दोघांना हुंडाबळी आणि मारहाणीच्या गुन्ह्यात 1 वर्ष सक्त मजुरी आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा झाली। दुसरा गुन्हा 304/2024 यात गणेश चंद्रशेखर उनकुले याला देखील हुंडाबळीच्या गुन्ह्यात 1 वर्ष सक्त मजुरी आणि 1000 रुपये दंड सुनावण्यात आला। तिसरा गुन्हा 180/2024 हा दारूबंदी कायद्याचा होता। प्रसाद शांताराम सईद आणि किशोर तुळशीराम काळे यांना 1200 रुपये दंड न भरल्यास 7 दिवस साधा कारावास तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार 85/1 5000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 7 दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे। तर 2019 मधील गुन्हा क्रमांक 152 मध्ये अमर उर्फ सोनू काशीनाथ दगळे, सुनील सोमनाथ बाबळे व संदीप फकीर अस्वले या तिघांना मारहाणीच्या गुन्ह्यात 2 महिने कैद आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा झाली। ही संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली। तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार आणि त्यांच्या टीमनं हा खटला यशस्वी केला। घोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हेगाराविरुद्ध कडक आणि प्रभावी कारवाई सुरू आहे। गुन्हा करून कोणीही कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकणार नाही असा स्पष्ट संदेश या निकालामधून समाजाला देण्यात आला आहे। जुन्नर टाइम्ससाठी तुकाराम भांगले, घोडेगाव। नमस्कार, मी API सागर भगवान पवार, घोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी। घोडेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये जे गुन्हे दाखल होतात, घडतात आणि त्याची नोंद FIRच्या माध्यमातून घोडेगाव पोलीस स्टेशनला केली जाते। या दाखल गुन्ह्यांचे तपास करून त्याचे दोषारोपपत्र मान्य न्यायालयामध्ये दाखल केले जातात। यामध्ये आपल्याकडं JMFCसाठी घोडेगाव येथे कोर्ट आहे आणि सेशनसाठी खेड येथे कोर्ट आहे। या दोन्ही कोर्टामध्ये आपण दोषारोपपत्र पाठवल्यानंतर आमचे कोर्ट ड्युटीसाठी असणारे अंमलदार, तत्कालीन तपास अधिकारी आणि त्यातील फिर्यादी साक्षीदार यांच्याशी योग्य तो संवाद साधून सरकारी वकिलांच्या माध्यमातून आपण ते न्यायालयापुढे मांडत असतो आणि हे मांडत असताना न्यायालय त्याबाबत न्यायनिवाडा करून सर्व पुरावे वगैरे तपासतं आणि यातून आपल्याला त्या गुन्ह्यामध्ये शाबिती करून देत असते। या मागच्या आठवड्याभरामध्ये साधारण दिनांक 15 तारखेला आपल्या या घोडेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये घडलेले गुन्हे ज्यांची चार्जशीट कोर्टामध्ये पाठवली होती, त्यातील 4 गुन्ह्यांना एकाच दिवशी आपल्याला न्यायालयानं सुनावणी घेतली आणि त्यामध्ये शिक्षा दिलेली आहे। त्यामध्ये घोडेगाव कोर्टामधील 2 खटले होते आणि सेशन कोर्ट खेड येथील 2 खटले होते। दुसरी गोष्ट, या 2025 सालामध्ये मागच्या आपल्या घोडेगाव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून विविध गुन्ह्यामध्ये जवळपास 31 गुन्ह्यामध्ये आपण शिक्षा घेऊ शकलेलो आहे आणि सन 2026 मध्ये आज अखेर साधारण 13 गुन्ह्यामध्ये आपण शिक्षा घेऊ शकलेलो आहे। या आरोपींना जे या गुन्ह्यातील आहेत त्यांना मान्य न्यायालयाने योग्य पुराव्याच्या आधारावर आम्ही ज्या घोडेगाव पोलीस स्टेशनच्या ज्या टीमनं तपास केला त्या टीममध्ये आमचे PSI महेश पवार असतील, ASI नलावडे, तत्कालीन पोलीस हवालदार धादवड आहेत, यांनी हे 4 कन्व्हिक्शन घेतले आणि त्यांना ज्या आपले कोर्टातले कामकाज पाहणारे आमचे पोलीस अंमलदार अक्षय वायदंडे आणि ढवळे मॅडम या दोघांनी चांगल्या पद्धतीनं तिथं सगळं मार्गदर्शन केलं आणि ते पुढं चाललं आणि हे खटले चालल्यानंतर हे चालत असताना सुद्धा एक जे तक्रारदार आहेत त्यांना या माध्यमातून एक समाधान मिळालेलं आहे की अशा आपण दिलेल्या तक्रारीमध्ये न्यायव्यवस्थेकडून त्यांना न्याय मिळालेला आहे।
दुसरी गोष्ट की या माध्यमातून आपल्या सगळ्यांना जनतेला आव्हान आहे की आपल्या तक्रारींची जरूर नोंद करावी आणि त्या तक्रारीबाबत आपल्याकडून वेळीच तक्रार नोंद झाल्यामुळे योग्य तपास आणि योग्य पुरावा उपलब्ध होऊ शकतो आणि त्याप्रमाणे न्यायालय आपल्याला त्यामध्ये शिक्षा देऊ शकतं. दुसरी की जे गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहेत किंवा गुन्हेगार आहेत त्यांना पण या माध्यमातून संदेश देतो की आपण कितीही जरी कायद्यातील पळवाटा जरी शोधत असाल तर कायद्यामध्ये ज्या ज्या तरतुदी आहेत आणि जे जे आम्ही पुरावे गोळा करू शकतो त्या आधारे नक्कीच आपल्याला शिक्षा होऊ शकते. त्यामुळे कुणी असं भ्रमात राहू नये. दुसरं की आमच्या ह्या सर्व टीमच्या माध्यमातून घोडेगाव पोलीस स्टेशनकडून जे काम झालेलं आहे यासाठी आम्हाला आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री शुभम कुमार साहेब आणि आमचे खेडचे DYSP साहेब अमोल मांडवे साहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आणि सूचना भेटलेल्या होत्या. त्याप्रमाणे आमची ही चांगली कामगिरी झालेली आहे. धन्यवाद.